गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात आयुराजाला ज्योतिषांनी सह्याद्री शिखरावर वास करीत असणाऱ्या श्री दत्तप्रभूंना शरण जाण्यास सांगितलं आणि त्यांची चरणसेवा केल्यास तुझा पुत्रप्राप्तीचा मानस ते पूर्ण करतील असं भाकीतही केलं. तेव्हा अतिशय आनंदानं आयुराजा लागलीच मातापुराच्या दिशेने रवाना झाला हे आपण पाहिलं. संत महात्म्यांना भेटायला जाताना पायी जावं असं एक शास्त्र आहे. त्यामुळे आयुराजा पायी पायी सह्याद्री पर्वतावर आला. दत्ताश्रमात आला. तिथे अत्रिसूत श्री दत्तात्रेय सिद्धासनात ध्याननिष्ठ बसलेले पाहिले. त्यांच्या त्या अलौकिक दर्शनानं तो एकदम समाधान पावला. त्याला धन्य धन्य वाटलं आणि त्याने त्यांना बघता क्षणीच भक्तिभावानं साष्टांग नमन केलं. त्याची स्थिती काय वर्णावी. तो बाष्पाकुल होऊन प्रेम भरे दाटून म्हणे मी झालो पावन होता दर्शन भगवंतांचे. त्याला एकदम पावन झाल्यासारखं वाटलं. अष्टसात्विक भावांची गर्दी झाली. डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा लागल्या. केवळ दर्शन मात्रे भक्ताची ही स्थिती करविणारे ते दिव्य रूप समोर बसलं होतं. अहो भाग्य. हजारो वर्ष या जगताच्या प्रपंचाच्या मोहमयी जाळ्यात अडकून नाना योनी फिरत राहिलो. आता हे पुण्यफल उदयाला आलं आणि भगवंतांचं दर्शन झालं. योग या करूनही ज्याचं दर्शन सहज सुलभ नाही ते माझ्या नशिबानं मला आज झालं. खरोखरीच मी अतिशय भाग्यवान आहे. धन्य धन्य झालो मी. असं त्यांच्याकडे प्रेमाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहता पाहता त्यानं पुन्हा त्यांच्या चरणांवर लोटांगण घातलं. तो असा तन मनानं पूर्ण शरणागत झालेला पाहून दत्तलीला सुरू झाली. जी अतर्क्य शक्ती जिला माया म्हणती तिला बनमुनी युवती अंकी घेतीसी. आपल्या अगाध योग सामर्थ्यानं महामाया शक्तीला युवतीच्या स्वरूपात प्रकट केलं आणि तिला मांडीवर घेऊन तिच्याशी प्रेमक्रीडा सुरू झाली. पण आयुराजा विवेकी होता. त्याने विचार केला, हे विनोद करून मला भ्रमित करीत आहे. हा तो बहुरूपधर कोण जाणे त्याचा पार. दत्त म्हणे येथून सत्वर जा बाहेर भूपाळा. हे अनेक रूप धारण करून भक्तांची परीक्षा पाहणारे आहेत. त्यांच्या रूपांचा ना अंत ना पार कुणाला लागला असे हे समर्थ आहेत. असा विवेक करून राजा नतमस्तक होऊन बसून राहिला. पण त्या नाटकी प्रभूंनी रुद्रावतार धारण केला आणि रागाने म्हणाले, हे भूपाळा, इथून सत्वर चालत आहो. माझी मुंज न झाल्यानं मी हा असा वाळीत टाकलेला आहे हे तुला ठाऊक नाही की काय. तू इथं कशाला आलास. तू इथून लगेच गेला नाहीस तर प्राणाला मुकशील. तू माझा प्रबळ कोप जाणत नाहीस. तू गेला नाहीस तर मी तुला शाप देईन. सगळा धीर गोळा करून आयु म्हणाला, नाभिज्ञ शपती असे मला ठाऊक असे. मी तरी शरणागत असे आता भय कसे मज. देवा, तुम्ही जे काय सांगता आहात ते मी जाणत नाही. पण
अभिज्ञ न शपती हे शास्त्रवचन. अर्थात ज्ञानी संत कधीच शाप देत नाहीत हे मात्र मी पक्क जाणतो. त्यातून मी तुम्हाला शरण आलो आहे. शरणागताचं रक्षण करणारे तुम्ही आहात. तुमच्या या दिव्य चरणांपाशी आता मला कशाचंही भय उरलं नाही. देवा, शापित लोकांचं सुद्धा तुम्ही तारणार आहात. पतित पावन आहात. आम्हा पापी जनांचा उद्धार करण्यासाठीच आपण अवतार घेतला आहे. असे आपण अत्यंत दयाळू कनवाळू असताना आपण मला शाप द्याल हे कालत्रयी शक्य नाही. आता गती खुंटली मिळता कृपेची सावली. जरी मारील माऊली तरी लाड आपुले पुरवील. सद्गुरूंच्या चरणाशी पूर्ण शरणागती पत्करल्यानंतर गती खुंटतेच. कोणती गती? प्रारब्धाची गती. प्रारब्धाची गती खुंटणं म्हणजेच मोक्ष प्राप्त होणं आहे. हे केव्हा होतं? जेव्हा गुरुमाऊली कृपेची सावली धरते तेव्हा. सद्गुरूंची कृपा भक्ताला मोक्षाचा मार्ग दाखवून त्याला आपल्यासारखं करून शेवटी आपल्यात सामावून घेण्याची कृपा. अशा या कृपा सावलीच्या आश्रयाला आल्यावर मग सगळा भार ती कनवाळू माऊलीच उचलते. एक जन्म देणारी माता असते, पण सद्गुरूंची कृपा होते तेव्हा ही दुसरी श्रेष्ठ माऊली भक्ताला प्राप्त होते. साधनरत साधकाचे ती लाडही करते आणि मार्गावरून भरकटला तर दंड करून पुन्हा मार्गावरही आणते. म्हणूनच असा एक निर्धार करूनी राहे नृपवर. जरी दत्त दे मार तरी दूर न सरे तो. सद्गुरू माऊलींचं महात्म्य जाणणारा आयुराजा म्हणूनच निर्धाराने श्री दत्तचरणांशी ठाण मांडून बसला आहे. त्याची परीक्षा पाहण्यासाठी प्रभूंनी त्याला मारलं, निघून जा म्हणून दूर लोटलं, त्याची निर्बत्सना केली. पण मन घट्ट करून आयुराजा सगळं सहन करीत होता. उलट दिवसेंदिवस त्याची भक्ती दृढ होत होती. त्याची मनस्थिती, त्याचा निर्धार हे सगळं जाणून शेवटी एके दिवशी श्री दत्तप्रभू म्हणाले, ठीक आहे, जर तू माझी सेवा करणार असशील तरच मी तुला इथे राहू दे. राजा आनंदानं म्हणाला, अवश्य हे प्रभो, आपली प्रत्येक आज्ञा मला शिरसावंद्य आहे. आता दुसरी परीक्षा सुरू झाली. अहो, त्या योगी राजानं काय मागावं? म्हणाले, मला रोज माणसाच्या कवटीतील ताजं मांस आणून दे आणि त्याबरोबर मद्यही आण. त्या उर्वशी नंदनानं ते लगेच मान्य केलं. त्याच्या मनातली श्रद्धा जराही ढळली नाही. जसं यज्ञात पशुचा बळी देतात, सोमरसाचं हवन करतात, त्याच श्रद्धेने त्याच भक्तीने तो दररोज त्या यज्ञरूपी भगवंतांना मध्यमास आणून देऊ लागला. यागमुखे हवी खाता जानये तृप्तता, तो प्रेमे मध्यमास देता मानी तृप्तता यज्ञेश्वर. अहो, श्री दत्तात्रेय प्रत्यक्ष यज्ञेश्वरच होते. यज्ञाच्या मुखातून दिलेली आहुती खाऊन जेवढे तृप्त झाले नसतील तेवढे या प्रेम भक्तीने दिलेल्या मध्यमास सेवनानं तृप्त होत होते. असे ते भावाचे भुकेले होते. त्या दयाघनानं शेवटी राजावर वरदहस्त ठेवण्याचं ठरवलं. हसून म्हणाले, भूपा, तू तुझं वचन पाळलंस. 100 वर्ष माझी अनन्य भावाने सेवा केलीस. पाप पुण्याचा विचार केला नाहीस. आवड निवड सगळं बाजूला ठेवलंस. माझी इच्छा तू तुझी इच्छा मानलीस. माझा खरा दास झालास. मिळेल ते उच्छिष्ट खाल्लंस. मी मारलं, तुझा तिरस्कार केला तरी दास्य वृत्तीनं सगळं सहन केलंस. तुझ्या समर्पण भावाने केलेल्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. माग
तुला काय हवं ते माग. नर स्थूल दृष्टीने पाहती, ते माझे तत्व नेणती. म्हणून दोष ठेविती, मंदमती मजवरी. राजा, अज्ञानी मूढजन स्थूल दृष्टीने माझी ही विविध रूपं पाहतात. मला दोष देतात आणि माझ्यापासून दूर पळतात. त्याची मला जराही खंत वाटत नाही, कारण ते मला तत्वरूपात पाहत नाहीत. विशाल दृष्टी माझे तत्व, नेणूनी ते अज्ञत्व. धरूनी माझे अभोक्तृत्व, अलिप्तत्व नेणती. विशाल दृष्टी अर्थात ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी प्राप्त न झाल्याने ते मला तत्वरूपात पाहू शकत नाही. मला तत्वरूपात न पाहता येणं हेच अज्ञान आहे. खरे, प्रत्यक्षात मी कशाचाही भोग न घेणारा अभुक्त आहे. सर्व भोगांपासून मी तर अलिप्त आहे. पण मंद लोक हे जाणत नाही. माझ्या बाह्य स्वरूपाला भुलवून माझ्यापासून दूर पळतात. यज्ञभुक मी सर्व साक्षी, परी किमपि न भक्षी. जो जीव कर्मफळे भक्षी, तया निरीक्षी साक्षित्वे. राजा, अरे प्रत्यक्ष यज्ञातील हवनीय द्रव्य ग्रहण करणारा मी आहे असं वाटलं तरी मी तेही ग्रहण करत नाही हो. मी तर केवळ त्या सर्व कर्मांचा साक्षी आहे. सगळ्या भल्या बुऱ्या कर्म करणाऱ्या आणि त्यांची फळे भोगणाऱ्या जीवांचं साक्षी भावात मी निरीक्षण करतो आणि त्यांची नियतीही मीच ठरवतो. असं विश्वाचं चालन करणाऱ्या माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. मीच जठराग्नी रूपात वैश्वानर म्हणवितो, हे माझं वचन सत्य मान. वैश्वनरांतर्गत सर्वभोगी निश्चित, परी अभुक्त असे सतत, म्हणूनी अलिप्त कर्मासी. वैश्वानर होऊन सगळे भोग मी भोगतो असं वाटलं, पण प्रत्यक्षात मी अभुक्त आहे. सर्व भोगांपासून, सगळ्या विषयांपासून, कर्मांपासून मी पूर्ण अलिप्त आहे. राजा, मी निर्गुण, निराकार, परमतत्वस्वरूप परमात्मा आहे. 100 वर्ष श्री दत्तात्रयांची निर्भत्सना सहन करणारा आयुराजा श्री दत्त माऊलींचं हे ज्ञानगर्भ मधुर वाणीतलं सुहास्य वदनानं केलेलं भाष्य ऐकत होता. त्याची काय अवस्था झाली असेल. अहो, त्याच्या परमानंदाला सीमा उरली नाही. भक्तिभावानं गहिवरून तो म्हणाला, भगवंता, भगवंता, आपल्या प्रसन्नतेमुळे मी पावन झालो आहे. जो पुरस्सर देवांचा, तो तू विष्णू साचा. तरी मनोरथामुचा, पुरवी वर देऊनी. सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ असलेला विष्णू तूच आहेस. देवा, मला वर देऊन माझा मनोरथ पूर्ण करा. मी अपुत्र आहे, मला पुत्रप्राप्ती व्हावी. देवा, मला असा पुत्र व्हावा जो देवांना आणि दैत्यांना सुद्धा अजिंक्य असेल. असा शूर, महावीर, रणक्रूर असावा की मांडलिक राजांनी त्यांना वंदन करावं. जो धार्मिक असेल, पितरांना, देवांना भक्तीनं भजेल, त्याच्या वर्तनानं सुखी होऊन पितरांनी, आई, वडील, गुरूंनी, अतिथींनी त्याची स्तुती करावी. तो प्रजापालक, अनाथांचा नाथ, शरणागतांचा तारणहार आणि दानशूर असावा. देव ब्राह्मणांपेक्षाही तो पूजनीय असावा. त्याच्या सद्गुणांची आणि शौर्याची गाथा सगळ्यांनी गावी असा सुपुत्र मला व्हावा. त्याची कणव येऊन गुरु माऊली सगळं शांतपणे ऐकत होती. प्रभू मनात म्हणत होते,
100 वर्ष याने माझी दास्य भक्ती केली. प्रपंच, पुत्र, दारा अशी सगळी भौतिक सुख ही स्वप्नासारखी आहेत, नश्वर आहेत, नुसता भ्रम आहे. पण हा मायेने मोहित होऊन केवळ पुत्रार्थी होऊन वर मागत आहे. त्याच्या नशिबात पुत्रसुख नव्हतं, पण भक्ताचं मन उद्विग्न करता येत नव्हतं आणि वरदान देतो म्हणाले होते. मुक्ती स्थानापन्न होऊन मागशी केवळ संतान, ज्ञान प्रतिबंध आहे म्हणून तुझे मन हेची इच्छी. वेड्या, माझे चरण हे चारी मुक्तींच्या प्राप्तीचं स्थान आहे. इथं येऊन तू केवळ पुत्र मागतो आहेस. अजून याच्या ज्ञानप्राप्तीला प्रतिबंध करणारे प्रारब्ध भोग शिल्लक आहेत. त्यामुळे याचं मन अजून पुत्रप्राप्तीचीच इच्छा करीत आहे. असो, हेही सुकृताशिवाय घडत नाही. आज याची सकाम भक्ती आहे. क्रमाने हा माझी निष्काम भक्ती करून निर्वाण घेईल. सकाळी शिजवलेलं अन्न संध्याकाळी नासून जातं, अशा अन्नावर पोसलेलं शरीर नित्य शाश्वत कसं असेल? त्या देहाला मृत्यू आहे हे सगळं जाणतात, अनुभवतात, तरी या नश्वर देहाला भुलतात. हे असं मायेचं आवरण माझ्या कृपाप्रसादाशिवाय दूर होणार नाही. त्यामुळे राजा, तुझी यात काहीच चूक नाही. असो. श्री दत्त प्रभू उघडपणे त्याला म्हणाले, राजा, तू मागितलास तसाच पुत्र तुला प्राप्त होईल. आहा, आयुराजाचा आनंद काय वर्णावा. प्रभूंनी त्याला प्रसाद म्हणून एक फळ दिलं आणि पत्नीला खाण्यासाठी दे असं म्हणून सांगितलं आणि त्याला निरोप दिला. त्याने कृतज्ञतेने भगवंतांना शिरसाष्टांग नमस्कार केला आणि जड अंतःकरणाने प्रभूंचा निरोप घेऊन आनंदानं आपल्या नगरीकडे परतला. साधक भक्त हो, इथं 39वा अध्याय संपन्न होतो. पुढे योगनिष्ठ वेदधर्मा मुनी दीपकाला म्हणाले, दीपका, आयुराजा एवढा सुज्ञ होता तरी त्याने सद्गुरूंकडून पुत्राशिवाय काही मागितलं नाही. जो केवळ प्रापंचिक सुखसमृद्धीसाठी भगवत भजन करतो तो अर्थार्थी भक्त असतो. ही भक्तीची अगदी प्राथमिक अवस्था आहे. सकाम सगुण भक्ती. भगवंतही अशा भक्तांची तेवढीच मनोकामना पूर्ण करतात. पण त्यामुळे श्रद्धा वाढते आणि अनुक्रमे तीच भक्ती पराभक्तीत रूपांतरित होते. भगवंतांची तीच युक्ती असते. त्यामुळे त्यांना सकाम सगुण अर्थार्थी भक्ती प्राप्त होणं ही सुद्धा अनेक जन्मांची पुण्याईच आहे. हाच भक्त अनुक्रमे भगवंतांच्या प्रेमपाशामध्ये अडकून मायेच्या मोहपाशातून हळूहळू मुक्त होतो. प्रपंचापासून दूर होत जातो. संसाराविषयी निराश होत जातो. हा भक्तीचा थोर महिमा आहे. असो, तर दीपका, राजा आनंदाने राजवाड्यात आला आणि राणी इंदुमतीला म्हणाला, राणी श्री दत्तात्रेय खरोखरीच सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेत. त्यांना पुण्यकर्म करणारे लोक अत्यंत प्रिय असून ते अशा स्वभक्तांच्या सर्व कार्यसिद्धींसाठी अगदी आनंदाने आणि हसतमुखाने तत्पर असतात. हो राणी, हे बघ, आपल्याला पुत्र व्हावा म्हणून प्रभूंनी हे प्रसादरूपी फळ दिलं आहे. त्यामुळे तू हे फळ भक्षण कर आणि आता अगदी अगदी निश्चिंत राहा. राजाच्या बोलण्याने राणीलाही अतिशय आनंद झाला आणि तिची श्रद्धाही वाढली. उभयतांनी स्नान केलं. शुचिर्भूत होऊन अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने राणीने तो कृपाप्रसाद ग्रहण केला. यानंतर त्यांनी रतिक्रीडेचा आनंद घेतला. श्री दत्तकृपेने अशक्य गोष्ट शक्य झाली आणि राणीने गर्भधारण केला. भोग भोगून तृप्त होऊन ती शांत झोपली आणि अकस्मात तिला स्वप्न दृष्टांत झाला. एक महापुरुष स्वप्नामध्ये दिसले. केयुरे कंकण यांनी सुशोभित 4 भुजा, गळ्यात मोत्यांच्या माळा, कानात कुंडल, असं सजलेलं सर्वांग सुंदर रूप असलेले महापुरुष तिच्यासमोर प्रकट झाले. स्वभक्तैक गम्य जे
ते हास्य मुखी विराजे, दिशा भासे स्वतेजे, श्री विराजे शेषछत्र. केवळ एक भक्तांनाच ठाऊक असणारं त्यांचं मधुर स्मित हास्य त्यांच्या मुखकमलावर विलसत होतं. त्यांच्या तेजानं सर्व दिशा उजळल्या होत्या. त्यांच्या मस्तकावर शेषनागानं आपल्या रत्नजडित फण्यांचं छत्र धरलं होतं. त्या तेजस्वी महापुरुषानं तिला आशीर्वाद देत तिच्या हातात एक अमूल्य मोती दिला. नंतर दुधानं भरलेला शंख हाती घेऊन त्या दुधानं तिचं प्रोक्षण केलं. या सगळ्या दिव्य अनुभूतीने परमानंदात ती डोलत असतानाच ते महापुरुष एकदम अदृश्य झाले आणि त्याच क्षणी ती जागी झाली. तो दृष्टांत पुन्हा पुन्हा आठवून विस्मयानं आणि आनंदानं शहारून जात असतानाच ते महापुरुष पुन्हा दिसेनात म्हणून ती कावरी-बावरी झाली, दीनवाणी झाली. ते एकाएकी असे गुप्त का झाले? समुद्रात निद्रा घेणारा तो शेषशाही विष्णू प्रेमानं येऊन दर्शन देत असताना असा एकदम गुप्त का झाला, असं म्हणून तिला खेद होत होता. पण मनःपटलावर ते दिव्य दर्शन कोरलं गेलं होतं. ते आमरण विस्मृतीत जाणार नव्हतं. ती पुन्हा पुन्हा डोळे बंद करून त्या रूपाचा आनंद घेत होती. पण एकदम भानावर येऊन तिनं आपल्या पतीला उठवलं आणि सगळा दृष्टांत कथन केला. म्हणाली, नाथ, हा वासुदेवाचा प्रसाद झाला. आज मी प्रत्यक्ष गोविंद पाहिला. अत्यानंदानं आणि कृतज्ञतेने राजा म्हणाला, राणी, आता झोपू नकोस, तरच स्वप्नाचं फळ प्राप्त करशील. सकाळी शौनक मुनींना विचारू. असं म्हणून ते दोघे सूर्योदय होईपर्यंत आनंदानं नामस्मरण करीत राहिले. पाहिलेल्या रूपाचं ध्यान करीत राहिले आणि जागेच राहिले. अरुणोदय होताच सुस्नात होऊन अंधिका आटोपली आणि शौनक मुनींना पाचारण केलं. त्यांना सगळं कथन केलं. ऋषी आनंदाने म्हणाले, राजा, हे तर उत्तम स्वप्न आहे. तुझी कामना धरून केले दत्ताचे आराधन, ते सफळ झाले जाण, वाहे आण निश्चये. राजा, तू ज्या कामनेनं श्री दत्तात्रेयांची आराधना केलीस ना, ती सफल झाली आहे. तुझा भाग्योदय झाला आहे. श्री दत्तात्रेयांनी दिलेल्या प्रसादरूपी फळाच्या प्रभावानं राणीनं गर्भधारण केला आहे. राजा, तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. तो दिशांचं पालन करणाऱ्या सर्व व्यापी विष्णूंचा अंश असेल आणि त्यांचा परमभक्त असेल. तो महातेजस्वी, धर्मनिपुण, सोमवंशाला भूषणावह जणू नारायणच असा असेल. राजा, तो सर्व वेद विद्या पारंगत असेलच, पण पराक्रमी, शूर, बलवानही असेल. सज्जनांचं पालन करणारा, शरीरानं अपंग अशा अंध, बधीर, पंगू लोकांविषयी त्याच्या मनात कणव अनुकंपा असेल. तो त्यांचं पालन करील. राजा, त्याच्या हातून हुंडासूर राक्षसाचा वध होईल आणि तो चक्रवर्ती राजा होईल. असं म्हणून शौनकांनी आनंदाने त्या बाळाला आशीर्वाद दिला. 10 मास चहूबाजूंनी अग्नी गर्भाचं रक्षण करो, मृत्यूपाशापासून वरुण रक्षण करो. राजाच्या हर्षाला पारावर उरला नाही. अत्यंत समाधानानं त्यानं शौनकांना निरोप दिला. शौनक मुनींनी हे स्वप्नफळ जे सांगितलं ते ऐकून आकाशस्थ देवतांनी पुष्पवृष्टी करून स्वर्गामध्ये उत्सव साजरा केला. अरे वा, अतिशय चांगलं स्वप्न पडलं आहे, असे देव हर्षाने गाऊ लागले. का? पृथ्वीपती आयु जे वेळी, तपा गेला ते वेळी, हुंडनामा दैत्य त्यावेळी, भूमंडळी उपजला. आयु राजा पृथ्वीवर राज्य करीत होता.
तो 100 वर्ष श्री दत्ताश्रमात श्री दत्त सेवेमध्ये जेव्हा मग्न होता, त्याच वेळी भूमंडळावर कांचन नगरीमध्ये हुंडासूर नावाचा दैत्य उदयाला आला आणि तो महापराक्रमी होता. उन्मत्त होऊन त्यानं पृथ्वी आणि स्वर्ग जिंकून घेतले. त्या दुष्टानं बळानं शुककन्येला सुद्धा धरलं. तेव्हा तिने त्याचा तिरस्कार करून त्याला शाप दिला, राक्षसा, आयुराजाचा पुत्र तुला ठार करेल. त्यामुळे संतापून जाऊन त्याने तिला तुरुंगात टाकलं. आता या हुंडासुराला एक सुंदर कन्या होती. पित्यानं पृथ्वी स्वर्ग जिंकलेले असल्याने तिचा सर्वत्र विहार असे. आणि जेव्हा हुंडाला मारणारा आयुपुत्र जन्माला येणार आहे याचा आनंदोत्सव स्वर्गामध्ये सुरू होता, तेव्हाच ही हुंडनंदिनी स्वर्गात गेली. ती हुंडासुराची कन्या आहे हे कुणाच्या गावीही नव्हतं. तिच्या समोरच देवस्तुती गाणारे चारण आनंदाने गात होते. हुंडासुराचे हनन करील आयुनंदन, ते परस्परांना सांगत होते. जो सुषुप्त होता निश्चिंत, तया मृत्यू अकस्मात, पातला देव निर्मित, हे निश्चित वाटते. तो हुंडासूर, त्याला वाटते आपल्याला कुणीही मारणारा उरला नाही म्हणून तो अतिशय उन्मत्त झालेला आहे. आणि असा तो राक्षस निष्काळजी बेफिकीर होऊन निवांत बसला आहे. पण त्याला ठाऊक नाही त्याचा कर्दनकाळ आयुसुताच्या रूपात अवतरला आहे. ही सगळी भगवान विष्णूंची आणि श्री दत्तात्रेयांचीच कृपा आहे. हुंडासूर, ज्याला योग्य अयोग्याची जाणीव नाही, अशा आसुरी वृत्तीचा, उन्मत्त आणि दुष्ट असेल, जर तो निष्पाप सन्मार्गी देवब्राह्मणांना आणि गायींना छळत असेल, तर त्याचं मृत्यूने लगेच भक्षण करावं. असं चारणांचं गीत ऐकून हुंडनंदिनी फार घाबरली आणि ती लगेच कांचन नगरीत परतली. तिथे आपल्या पित्याला सगळा वृत्तांत सांगितला. हुंडासुरानं आपले धनुष्य बाणांनी भरलेले भाते, सगळी शस्त्रास्त्रे गुंडाळून ठेवली होती. स्वतःला अजिंक्य समजून तो निवांत बेफिकीर होऊन पहुडला होता. तो आपल्या मुलीकडून आयुपुत्राची वार्ता ऐकून एकदम दचकला. त्याला त्याच क्षणी शुककन्या अशोकसुंदरीचा शाप आठवला आणि तो हादरला. तो मायावी असुर गुप्त रूपानं इंदुमती राणीच्या कक्षात गेला आणि तिच्या शरीरावरील गर्भवती होण्याची सगळी लक्षणं पाहून त्यानं विचार केला, खरोखरीच माझा शत्रू हिच्या शरीरात वाढत आहे. ही प्रसूत होण्यापूर्वीच गर्भावस्थेतच तिच्या या पुत्राला ठार मारावं, असा दुष्ट विचार मनात येण्याचा अवकाश. तो अकस्मात त्वरे एक सरे गरगरा, राणी भोवते घाली फेरा, ते पाहता त्या असुरा, थरथरा कापरा आला. काय आश्चर्य! राणीभोवती सुदर्शन चक्र एकसारखं गर गर फिरताना त्याला दिसलं. त्याच्या तेजानंच त्या दुष्टाच्या मनाचा थरकाप झाला. बापरे, या बालकाचं गुप्त रूपानं कोणीतरी रक्षण करीत आहे. खरं तर पृथ्वी स्वर्ग पाताळात माझ्या एवढा शक्तिशाली कुणीही नाही. मग हा ह्या वेळी कोण असेल? ही राणी उगवत्या सूर्यासारखी तेजस्वी दिसत आहे. तिच्या पोटी नक्कीच माझा शत्रू वाढत आहे. हे चक्र नसतं तर मी त्या अर्भकाचा प्राण लीलया घेतला असता. बघा, ही श्री दत्त कृपा आहे. केवळ पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देऊन प्रभू बाजूला झाले नाहीत. आयु त्यांचा भक्त आहे आणि भक्त प्रतिपालन हे भगवंतांचं ब्रीद वाक्य आहे. आयुपुत्राच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी प्रभूंनी घेतली आहे. ती कशी? ही अतिशय रंजक कथा आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा
दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा।